अर्जुन सायलीला सांगत असतो की जर का मोठे आपल्याला काही बोलले तर ते आपल्या भल्यासाठीच असतं, आपल्याला रागवायची काहीच कारण नाही आहे. आणि जर का राग आला तरी तो सोडून द्यायचा म्हणून. ते आपले मोठे आहेत ना. इथे सायली हसत कुसुमताईकडे बघत असते, चैतन्य पण हसत अर्जुनकडे बघत असतो. इथे सायली त्याला म्हणते बरोबर आहे म्हणून, आणि ती औषध घेऊन त्याला लावत असते. तेवढ्यातच चैतन्य म्हणतो कुसुमताईला की मधुभाऊ पाऱ्यावर बसलेत ना, चला आपण पण जाऊया का पाऱ्यावर, तसं पण आपलं काही काम नाही आहे म्हणून. ते दोघंही तिथून सटकतात. इथे सायली अर्जुनच्या जखमांवर फुंकर घालत असते आणि औषध लावत असते. त्याला खूप बरं वाटत असतं, तो खूप एन्जॉय करत असतो हे सगळं. इकडे दुसरीकडे सुभेदारांच्या घरी रविराज आपल्या मतांवर ठाम असतो की अर्जुन आणि तन्वीचं लग्न होणार नाही म्हणून, मला पसंत नाही आहे म्हणून. इथे मूर्ख सुभेदार आणि मूर्ख कल्पना आणि बाकीचे सगळेजणं. कल्पनाला अर्जुनने सांगितलं असतं की हे सगळं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्यांनी का केलं आहे, तर ते लोक जबरदस्ती तन्वीचं लग्न त्याच्याबरोबर करत आहेत म्हणून. तरी हे लोक मूर्खपणासारखा त्याचं लग्न परत त्या तन्वीशी लावत आहेत. म्हणजे ज्या गोष्टीपासून ही गोष्ट सुरू झाली आहे तीच गोष्ट परत रिपीट करत आहेत. एवढा कसला कॉन्फिडन्स आहे त्यांना. आणि इथे रविराज आणि प्रतिमा सांगत असतात की अर्जुन साधा माझ्या मुलीशी तन्वीशी नीट बोलतही नाही आणि तुम्ही लग्नाच्या बाता करतायत. बरोबर आहे, तो नीट बोलत नाही आहेत आणि हे कोणत्या कॉन्फिडन्सनी त्याचं लग्न हिच्याबरोबर लावत आहेत. तो हो म्हणणार आहे लगेच का ब्लॅकमेल करणार आहेत. किती मूर्खपणा आहे हा. इथे सगळेच जण, पूर्णा आजी, कल्पना, मूर्खासारखं काहीतरी चाललं आहे त्यांचं, त्याचं जबरदस्तीने लग्न लावून द्यायचं. इकडे अर्जुन सायलीला म्हणतो आता तुमचंही माझ्यावर प्रेम आहे हेच ऐकायचं होतं, आता चला आपल्या घरी चला. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते ते इतकं सोपं नाही आहे हो. तुम्हाला वाटतं आहे का की ते घरचे मला ॲक्सेप्ट करतील, मला स्वीकारतील. तर तो म्हणतो हो ते बरोबर आहे, तुम्ही घरी तर घेऊन जाल पण ते लोक मला स्वीकारणार नाहीत. अर्जुन म्हणतो बरोबर आहे, आपण घरी गेलो तरी घरचे तुम्हाला बोलतील आणि ते मला आवडणार नाही. ती म्हणते म्हणूनच आपल्याला सगळ्यांची मनं जिंकायला हवी. सगळ्या घरची, आई, पूर्णा आजी, बाबा आणि इथे मधुभाऊ, सगळ्यांची मनं जिंकून मगच आपण आपला प्रवास सुरू करायला हवा. तो म्हणतो अगदी बरोबर आहे. तो म्हणतो आपण तसंच करूया म्हणून, आणि ते दोघं खुश होतात. इथे रविराज नाही म्हणत असतात लग्नाला म्हणून तन्वी त्यांना जबरदस्तीनं हो म्हणण्यासाठी त्यांचे पाय धरते रविराजचे आणि म्हणते बाबा इथे सगळ्यांनाच माझं प्रेम कळतं आहे, पूर्णा आजी, कल्पना मामी, प्रताप मामाला, पण तुम्हाला का नाही कळते. तुम्ही हो म्हणा ना, माझं खूप प्रेम आहे अर्जुनवर आणि मी त्याला बदलीन म्हणून. इथे रविराज आणि प्रतिमा एकदम डचकतात. ते दोघंजणं उठतात. इथे रविराज म्हणतो तू उठ म्हणून, हे असं सगळं मूर्खपणा करू नको. प्रतिमा पण म्हणते तू आपल्या वडिलांना असं जबरदस्तीनं हो म्हणायला लावू नकोस. तेव्हा इथे तन्वी काही ऐकत नाही. तिला जबरदस्तीने हे हो म्हणून घ्यायचंच असतं आणि ती रविराज आणि प्रतिमाला ब्लॅकमेल करते. इथे प्रताप, कल्पना, पूर्णा आजी सगळेच त्यांना सांगत असतात एवढं तन्वी म्हणते तर ऐका ना. शेवटी रविराज हो म्हणतो. तन्वीला खूप आनंद होतो. पण इथे प्रतिमा, तिला काहीच कळत नाही आपण काय बोलावं. पूर्णा आजी प्रतिमाला म्हणत असते आता प्रतिमा तुला दिलेलं वचन मी पूर्ण केलं आहे. तेव्हा प्रतिमा ती बोलते की मला माहीत नाही हे वचन काय होतं आणि हे खरंच होतं का. आता तुम्ही बोलताय म्हणजे असेल, पण त्याचं आत्ता जबरदस्तीने ते वचन पूर्ण करण्याची काहीच गरज नाही आहे. इथे सगळेच डचकतात पण कोणी काही ऐकायला तयारच नसतं. कारण फक्त प्रतिमाला माहिती असतं अर्जुन आणि सायली एकमेकांवर किती प्रेम करतात, पण तिचाही नाईलाज असतो, तिलाही हो म्हणावं लागतं. इथे रविराज, प्रताप, कल्पना आणि सगळ्यांनाच म्हणतात माझी मुलगी जी आज रडली आहे ती शेवटची, ह्याच्यापुढे तिच्या डोळ्यात पाणी नाही यायला पाहिजे. आणि इथे प्रताप आणि कल्पना मोठ्या तोऱ्यांनी सांगतात हो हो असं कधीच होणार नाही. काय कधीच होणार नाही, तुमचा मुलगा काय तिच्याशी लग्न करायला मरतोय का, ते आधी बघा ना. त्याची परवानगी नाही घेतली आणि तुम्ही परस्पर काय ठरवताय. इथे प्रताप म्हणतो आता आपण व्याही झालो आहेत म्हणून, आणि सगळेजणच खुश होतात. इथे सगळेजण घरचे, पूर्णा आजी, कल्पना, प्रताप, अस्मिता आणि तन्वी अर्जुनची वाट बघत असतात. अस्मिता म्हणते मला कधी एकदा अर्जुन येतो आणि त्याला ही गोष्ट सांगते असं झालं आहे. आजच नेमका त्याला उशीर झाला आहे. तन्वी, मी तुला तन्वी आधीसारखं म्हणू का तन्वी वहिनी म्हणू. इथे तन्वी लाजत असते मुद्दामून आणि म्हणते तुला जे हवं ते म्हण, तन्वी वहिनीही आवडेल मला. आणि तेवढ्यातच अर्जुन तिकडून
येतो, डोक्याला पट्टी, हात फ्रॅक्चर झालेला असा. सगळेजणच बघून डचकतात की अर्जुनला काय झालं, हे असं कसं झालं. सगळेजण अर्जुनला विचारत असतात, पण त्याची हालत उभं राहण्यासारखी नसते. म्हणून सगळेजण मिळून त्याला बसवतात आणि विचारतात, हे कसं झालं आहे, काय झालं. इथे चैतन्याला कल्पना विचारते, तेव्हा चैतन्य हे हे ना हे काय माहिती आहे का, हे असं चालू असतं. तेवढ्यातच अर्जुन म्हणतो, मी सांगतो. मी जात होतो गाडीने, तेवढ्यातच काही गुंड माझ्या गाडीसमोर आणले आणि त्यांच्याबरोबरच मारामारी झाली. इथे तन्वी लगेचच, तू जनता चाळीत गेलेलास का, तिकडे हे सगळं झालं आहे का. इथे अस्मिता म्हणते, म्हणजे आम्ही सकाळपासून जे बघतोय ते खरं आहे. इथे अर्जुन तन्वीकडे बघतो. इथे कल्पना तन्वीला म्हणते, आता बस झालं, आता पुरे झालं, त्याला आराम करू दे. इथे अस्मिता म्हणते, अर्जुन तू म्हणतोस तू बरा आहे ना, मग मला तुला एक न्यूज सांगायची. इथे कल्पना म्हणते, थांब जरा, त्याची हालत बघ, ही काय वेळ आहे का. आणि पुणाजी पण तिला थांबवते अस्मिताला. इथे लगेच तन्वी विमलला सांगते, जा ना आणि काहीतरी लेप कर ना त्या जखमेवर लावायला. तेव्हा विमल तिकडून निघून जाते लेप करायला. इकडे प्रताप म्हणतो आणि पूर्णाजी की त्याला हळदीचं दूध पण द्यायला सांग विमलला. तेव्हा लगेच तन्वी म्हणते, मी देते ना, आता ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही, माझी कर्तव्य आहे, ती मी देते. आणि ती तिथून हळदीचं दूध अर्जुनसाठी करायला तिकडून निघून जाते. इकडे अर्जुनला चैतन्य आपल्या रूममध्ये घेऊन जातो. मूर्ख अस्मिता म्हणते, मला आज सांगायचं होतं ना अर्जुनला, ही गुड न्यूज द्यायची होती. तेव्हा पूर्णाजी म्हणते, उद्या सांगता येईल ना, आणि चांगली वेळ बघून सांगायचं आहे म्हणून, आता शांत राहा.